मंडळी नमस्कार. आज आम्ही पळशी तालुका खानापूर जिल्हा सांगली येथे सीताफळाचं प्लॉट पाहायला आलो आहे. तर जाणून घ्या त्यांच्याकडूनच की काय काय बदल यांना पिकात दिसून आले ते. नमस्कार, जरा तुमचं नाव सांगा. माझं विठ्ठल भाऊसाहेब जाधव, पळशी, तालुका खानापूर. अच्छा, तुम्ही हे केरनचं तंत्रज्ञान सुरुवातीपासून वापरले हा. बरोबर. वापरण्यापूर्वी प्लॉटची काय परिस्थिती? वापरण्याच्या पहिले एकदम अशी सुराखलेली हं. आणि एकदम पानं सुद्धा त्याला नव्हती. म्हणजे अच्छा. अशी एकदम म्हणजे त्याला पाणी दिलंय का नाही हे अशा पद्धतीत होती झाडं की वाळते ती का काय करते ती ही प्रमाण त्याचं होतं. अच्छा, म्हणजे आता ते स्क्रीनवर आपण पाहतोय की यांचा एक आम्ही जुना फोटो काढला होता एक मेला, 1 मे 2024ला, आणि तो फोटो आता स्क्रीनवर आपण पाहतोय की अशा पद्धतीची बाग होती पहिली. आणि त्यांना आम्ही बॉस हे जमिनीतून दिलं, स्टिकॉन जमिनीतून दिलं, रॅपिडॉन जमिनीतून दिलं आणि बॉबचे काय स्प्रे घेतले. तर आज त्या प्लॉटची अशी परिस्थिती आहे. बरं, मला सांगा सेटिंग बद्दल काय वाटतं मला? सेटिंग कसं आहे? सेटिंग चांगले झाले. हे बघा, सेटिंग चांगलं झालंय. झाले हे फळं दिसतात इथं आपल्याला. तर आणि तिथं- खोडा केल्यानंतर तिथं पुन्हा आपण कुठलं ते औषध दिलं होतं ते? कळी हे बॉब दिलं. बॉबचे हा, वगैरे स्प्रे घेतले आणि त्याच्यामुळे कळी जास्त प्रमाणात वाढली माझी. अच्छा, म्हणजे बॉबचे स्प्रे घेतल्यामुळे कळीचं प्रमाण जास्त वाढलं. हा. तर मित्रांनो, कोणीही म्हणजे प्लॉट बघितल्यानंतर कोणीही हातामध्ये घेणार नाही प्लॉट. अक्षरशः म्हणजे तणनाशक मारतो किंवा असं जास्त पडल्यानंतर जसं झाडं उंबाळतात असं पूर्ण प्लॉट वाया गेलेला होता. आणि ती झाड आता आपण पाहतोय एवढ्या तजेलदार दिसलेत. ही किमया आहे मित्रांनो केरनच्या बॉबची आणि स्टिकॉनची, रॅपिडॉनची. तर तुम्ही ही टेक्नॉलॉजी वापरून समाधानी आहात का? बहुत समाधान. बरं, आपले सीताफळ शेतकरी करणारे शेतकरी आहेत हा. बरोबर ना, त्यांना पण तुमची माहिती उपयुक्त होईल. हो. त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? मी सांगेन काय सुरुवातीला जशी जर आपली काही कळी गळायला लागली तर त्या टायमाला बॉब काय ह्याचा इस्तेमाल करा. ते तुम्ही तुमच्या ह्या सीताफळ पिकाबद्दल जी काय माहिती दिली त्याबद्दल मी आमच्या केरन कंपनीकडून आणि माझ्या संपूर्ण टीमकडून तुमची इथं आभार करतो. धन्यवाद.